संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटिल को समर्थन देने के लिए सकल मराठा समाज चेंबूर के सिंधी कैंप में एक दिन के लिए अमर अनशन। देखिए खबरें आज भी के लिए मुंबई ब्यूरो रिपोर्ट। एक मराठा जारंगे पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जारंगे पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, छत्रपति संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कोण म्हणतं देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही। आणि कोण म्हणतं देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही। जारंगे पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जारंगे पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा। एक मराठा, लाख मराठा। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। जारंगे पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जारंगे पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणते देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय शिवराय। मराठा समाज को आज तक अभी तक कोई चीज़ इजी नहीं मिला। इतिहास आप दोहराएंगे या इतिहास आप जब भी पीछे जाएंगे तो इतिहास को छत्रपति शिवाजी महाराज के समय से मराठा समाज को हर चीज़ संघर्ष करना पड़ा है। अभी तक मराठा समाज का आरक्षण का इशू 16, 17, 18 से चालू है। जो सरकार आती है खाली चॉकलेट ही दे रही है और आरक्षण जो मराठा समाज जो उसका हक है वो आरक्षण के बारे में मराठा समाज के जितने भी सरकार ने अभी अध्यादेश निकाला है, सरकार ने मराठा समाज के EWS का आरक्षण जो हमारा कुछ बचा हुआ था वो भी ये सरकार ने गला दिया है। हम लोग मराठा समाज के आरक्षण की जहाँ तक बात करें, दादा ने 50% के अंदर मराठा समाज का आरक्षण मांगा था, वो आरक्षण मिला नहीं। सगे सोयरे अध्यादेश अधिसूची निकाल दिया, कायदे की इम्प्लीमेंटेशन क्यों नहीं किया? मैं एकनाथ शिंदे जी को पूछना चाहता हूँ, लोकसभा में आपने अपनी इतनी सीटें गंवाई है, सरकार के बारे में जितने भी आपके अलायंस है उनके बारे में एक चीज़ ध्यान में रखना, जारंगे पाटिल के बारे में आप गलत, सरकार में जितने भी मंत्री हैं और उनके जो चट्टे बट्टे आजू बाजू हैं, हके जी है, उनके जैसे बहुत जन हैं जो उनके बारे में गलत अनशब्द कह रहे हैं। मराठा समाज का वो चीज़ के भी अंत मत देखो। बहुत सामाजिक पॉलिटिशियन के जो लोग हैं जो जारंगे पाटिल उनको कॉम्प्रोमाइज़ नहीं हो रहे। मराठा समाज ऐसा चेहरा चाहता था जो मराठा समाज के लिए कोई सरकार के नीचे उनके कॉम्प्रोमाइज़ ना हो जाए। उनकी छत्रपति शिवाजी महाराज के बाद मराठा समाज का जितने भरोसेमंद कोई आदमी मिला है तो जारंगे पाटिल के उनके जैसा आदमी अभी तक समाज को मिला नहीं था, लेकिन आज मिला है। और उसको बहुत समाज जो पॉलिटिशियन लोग हैं उनकी प्रतिमा मलिन करने की कोशिश कर रही है, लेकिन मराठा समाज आज भी उनके पीछे ठाम खड़ा है, कल भी रहेगा, परसों भी रहेगा। मराठा समाज के आरक्षण के बारे में हम लोग हैदराबाद गैजेट की मांग कर रहे थे, बम्बई गैजेट की मांग कर रहे थे, प्रॉपरली कोल्हापुर गैजेट की मांग कर रहे थे, सातारा गैजेट की मांग कर रहे, क्यों नहीं हुआ आज तक? उसका सवाल सरकार को हम पूछना चाहते हैं। एकनाथ शिंदे जी ने तो छत्रपति शिवाजी महाराज की शपथ ली थी ना, क्या हुआ उस शपथ का? उनके भरोसे पे तो दादा जहाँ से आए थे सराठी से वाशी तक कितना आप देखेंगे, मराठा समाज कितना युवक का बलि गया है, उसका जिम्मेदार कौन है? इनको लाड़की बहन योजना करने के लिए, चलो बहन के लिए योजना किया, उसके लिए कुछ मैं मानूंगा नहीं, लेकिन मराठा समाज का आरक्षण का क्या? जो मराठा समाज के बांधों को उनको आरक्षण नहीं मिल रहा है, बहुत युवक आत्महत्या कर रहे, उसका जिम्मेदार कौन लेंगे? मैं सरकार को यही इशारा देना चाहता हूँ कि मराठा समाज की मांगे यही एकनाथ शिंदे जी के 6-7 महीने पहले अधिसूची निकाल दी थी सगे सोयरे का, क्यों कायदे में नहीं लेके आए अभी तक? आपको एक इशारा देना चाहता हूँ कि ये मराठा समाज का आरक्षण का इशू क्लियर नहीं हो जाएगा तो आने वाले समय में महाराष्ट्र के अंदर मराठा समाज को मालूम है गणिमी कावा क्या होता है। लोकसभा में तो दिखाया, लेकिन विधानसभा में सरकार नहीं रहेगी, मराठा बांधव बोल के मैं बोल रहा हूँ। 6 कोटी मराठा समाजाचं काळीज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा समाजाला लाभलेलं एक दैवत आहे आणि ते दैवत आज 6 दिवस झालं उपोषणाला बसलेलं आहे। आणि आज तुम्ही जर बघितलं त्यांची परिस्थिती एकदम हे झालेली आहे।
पण सरकार अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सरकार आपल्या त्या लाडके बहीण ह्याच्या त्याच्या आणि त्या जागा वाटपमध्येच बिझी आहे. सरकारला अजिबात कुठे लक्ष द्यावं असं वाटत नाही. एक त्यांना आठवण म्हणून आम्ही या ठिकाणी आणि एक पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी आज 1 दिवसाचं उपोषण आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. आम्ही मनोज दादांना तिथं आंतरवेली सलाटीला जे आंदोलन चालू केलेलं आहे त्याला पाठिंबा म्हणून चेंबूर सकल मराठा समाजातर्फे आम्ही इथं 1 दिवसाचा पाठिंबा म्हणून उपोषण म्हणून पाठिंबा दिलेला आहे आम्ही. तर उपोषणाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही इथं सर्व उपोषण म्हणजे आमचं शांततेचं उपोषण आहे. आपल्या मराठा समाजात हे सगळ्यांना माहिती आहे. पण शांततेच्या मार्गाने उपोषण करत असताना मग आम्ही इथं काय केलं, भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या भजन कीर्तनाच्या माध्यमातून 1 दिवसीय शांतता म्हणजे उपोषण कार्यक्रम हा आम्ही चेंबूर कॅम्प इथं आयोजित केलेला आहे. तर सरकारचं म्हणणं काय, आता ते सरकारला माहिती आहे. आता आम्ही जेव्हा विश्वास ठेवला म्हणून दादाने की जेव्हा वाशीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही आरक्षण मी देतो आहे, मग त्यांच्या शब्दाला मान देऊन मनोज दादांनी आरक्षण म्हणजे आंदोलन मागे घेतलं. पण आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला, तो शब्द पाळला नाही. मग आता तो शब्द पाळला नाही, त्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी म्हणून हे मनोज दादांना हे आत्ताचं उपोषण चालू केलेलं आहे. आणि त्याला पाठिंबा म्हणून आम्ही चेंबूर इथे सकल मराठा समाजातर्फे आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून 1 दिवसाचं उपोषण आम्ही इथे करत आहोत. हा अनेक ठिकाणी असेल, पण आमच्या चेंबूर सकल मराठा समाजातर्फे आम्ही चेंबूर कॅम्प येथे आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे. जय शिवराय सगळ्यांना. माझं या सरकारला फक्त एकच विनंती आहे की मराठ्यांचा तुम्ही अंत बघू नका, बस. जय. आजचं उपोषण हे आमचं माननीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या समर्थनात आम्ही आज उपोषण केलेलं आहे. आमचे जे संघर्ष योद्धा आहे मराठा समाजाचे, ते गेली 6 दिवस तिथे बिना अन्न पाण्याचं उपोषण करत आहेत. तर एक त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून आम्ही 1 दिवसाचं उपोषण इथे आज करतो आहेत. आणि मी आपल्या माध्यमातून सर्व जे पाटलांना विरोध करत आहेत त्यांना एक छोटासा संदेश देऊ इच्छितो. तुमच्या बुडाखाली जेवढा तुमचा दम आहे ना, तो सर्व दम लावा, तरी जरांगे पाटील वाकणार नाहीत. तुमचा जो संघर्ष आहे हा तुम्ही एका समाजाच्या विरुद्ध करतायत, तो अगदी चुकीचा आहे. आणि ही चुकीची बाब सर्व महाराष्ट्राला कळालेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं कोणी समर्थन देत नाही आहे. आता तरी तुमच्या अकला जरा वेळेवर आणि डोक्यामध्ये व्यवस्थित येऊ द्या की जेणेकरून आता तरी तुम्ही हा संघर्ष थोडासा मागे घ्यावा. जे पाटलांना विरोध करतायत ते, मग ते इतर जातीचे धर्माचे असतील किंवा ते इतर आपल्या समाजाचे सुद्धा असतील, त्यांना एक हात जोडून शेवटची मी स्वतः विनंती करतो की पाटलांना विरोध करू नका. तो व्यक्ती समाजासाठी लढतो आहे आणि त्याला तुम्ही जाहीर पाठिंबा द्यावा आणि समाजासोबत तुम्ही राहावं, ही माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.